मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. प्रेम यालाच म्हणतात का? भाग 2. अमेयच्या घरी अर्धवट शुद्धीत झोपलेल्या नीरवला भूतकाळात डोकावताना सर्वप्रथम शाळा आठवली. 10वीचं वर्ष संपायला अजून 4 महिने बाकी होते. नीरव, तू डान्समध्ये भाग घेतला आहेस ना? पार्टनर भेटली का? अजून शोधली नाहीस तर मेघना आहे, ती शोभून दिसेल तुला, गीता वर्गाच्या बाहेर उभी राहून नीरवला सांगत होती. आतमध्ये सर शिकवत होते, पण नीरव आणि गीता फळ्यावर नावं आल्याची शिक्षा म्हणून वर्गाबाहेर होते. नाही, मी फक्त नाव दिले, पण अजून बाकी गोष्ट नक्की नाही. म्हणजे मी कोणाला विचारले नाही तसे. मेघना तयार होईल का? पण तिला आवडते का शाळेतल्या फंक्शनमध्ये डान्स करायला? नीरव किंचितसे हसत गीता बोलली, अरे मेघना एका पायावर तयार होईल असं का? अगं पण एका पायावर डान्स करायची काय गरज आहे? दोन्ही पायांचा उपयोग व्हायला हवा की. मिश्किलपणे हसत नीरव म्हणाला, जोक मारू नकोस उगीच, तशी सांगायची पद्धत असते. आणि तिनेच मला तुझ्याशी बोलायला सांगितले आहे. लटक्या रागात गीता, काय डान्ससाठी यायचं आहे म्हणून तिला? नीरव, हो, पण फक्त एवढंच नाही रे. नीरव, तू तिला नाही समजून घेतलंस कधी. ती केव्हाचीच प्रेमात पडली तुझ्या. तुला नाही कळत का? ती समोर येते तेव्हा कधी जाणणार तू हे? आणि त्यात ती विचारायचंही धाडस नाही करत. गीताने मूळ मुद्दाच सादर केला. काय बोलतेस? पण मला या सगळ्यांची काहीच कल्पना नव्हती. अगं, ती एवढी चांगली मैत्रीण माझी कधीच कशी नाही बोलली याबद्दल? नीरव थोडासा गोंधळतच म्हणाला, मुली कधी प्रपोज करतात का रे मंद? तुला नको का कळायला तिच्या मनातलं? गीता, ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. मनात फुटलेला लाडू गीतासमोर न दाखवता नीरव आवंडा गिळत म्हणाला, बरं मग लवकर उत्तर सांग मला, तिला कळवावं लागेल. गीता वर्गातून जाणाऱ्या सरांकडे पाहत हळूच नीरवला म्हणाली, अगं मी प्रत्यक्ष भेटून सांगतोच की तिला. नीरव अजूनही स्वतःमध्येच हरवला होता. ठीक आहे, मी सांगायचे काम केलं, बाकी तुम्ही पाहून घ्या. गीता वर्गात आल्याच नीरवनं तिच्याकडे तिरक्या नजरेचा कटाक्ष टाकला. इकडे गीताने अगोदरच तिला डोळा मारून खुणावले होते. नीरवशी नजरानजर होताच लाजून मेघनानं पुस्तकात मान खुपसली. तिला पाहतच नीरव त्याच्या जागेवर जाऊन बसला. हुश, आता जरा हायसे वाटले त्याला. गीताचे शब्द पुन्हा आठवू लागले. गालावर नकळत खळी उमटू लागली. अलगद मोरपीस अंगावरून फिरू लागली आणि त्या मोरपिसाच्या स्पर्शाने रोम रोम बहरू आले. त्या क्षणाला नीरव हर्षावला. कुणीतरी आपल्या प्रेमात आहे आणि मी मूर्ख एवढंही समजू शकत नाही. पण कसे आणि कधी झालं असेल? झाले तेव्हा झाले, आता तर आपल्याला कळाले हेही नसे थोडके. पुन्हा त्याची नजर मेघनाकडे गेली. त्याच्याकडेच पाहत होती ती. यावेळी पुस्तकात डोकं खुपसायची वेळ नीरवची होती. तोही तसा लाजाळूच होता. शाळा सुटून घरी आला तरी नीरवच्या मनात प्रेम तरंग तसेच बागडत होते. मान्य आहे की अगोदर असलं काही मनात आलंच नव्हतं त्याच्या, पण समोरून आलेलं मुलीचा प्रपोज आणि त्यातून मिळणारा अलौकिक आनंद 16व्या वर्षातल्या कोवळ्या मनासाठीच वेगळाच होत असतो. त्यात मेघना म्हणजे शाळेतल्या मोजक्याच आकर्षक मुलींपैकी एक. दिसायला सुंदर, घारे डोळे, 2 वेण्या, दिसण्यात इतर मुलींपेक्षा जराशी नाजूक, पण बोलायला लागली तर तिची बडबड थांबायचीच नाही. छोटीशी बाहुलीच जणू. तिचं हसणं रुसणं सगळंच नीरवने अनुभवलेलं. अगदी ज्युनियर KG पासूनचे ते मित्र होते. पण आता सुबोधचं काय? नीरवला सुबोध आठवला आणि सकाळची शाळेतली मोरपिसं टोचायला लागली. एवढ्या वेळात त्याच्या काही लक्षातच आलं नाही. अख्ख्या शाळेला माहीत होतं की सुबोध मेघनाच्या
किती मागे लागलाय ते. आणि त्यात अजून भर म्हणजे सुबोध नीरवचा खास मित्र. पुढे काय करायचं या विचारात बरीच कथाकूट करून शेवटी त्याने ठरवले की जे नशिबात असेल तसंच होऊ द्यायचं. आता हे रोजचंच झालं होतं. त्याचं एकमेकांकडे पाहणं, लाजणं, एकमेकांना वही पुस्तकं पास करणं. एक गोष्ट बदलली होती. त्यांचं बोलणं कमी झालं होतं. पूर्वी नाही त्या विषयावर मनमोकळेपणाने बोलणारे ते आजकाल एकमेकांशी समोरच्यांचा अंदाज घेऊनच बोलत होते. डान्सची तयारी जोरात चालू होती. मेघना आणि नीरव खरंच क्यूट कपल दिसत होते. डान्ससाठी शाळा सुटल्यावर 1 तास त्यांना थांबावे लागत होते. पण दोघेही या गोष्टीसाठी मनातून खुश होते. तेवढाच 1 तासाचा सहवास त्यांच्यासाठी सुखावून टाकणारा होता. नीरवही नकळत मेघनाच्या जवळ येऊ लागला होता. आपले तिच्याशी बोलणे, भेटणे, शाळा सगळं काही कधीच संपू नये असे मनोमन त्याला वाटत होते. तिच्यावर कविताही केल्या, पण सुबोधमुळे त्या द्यायचा प्रयत्न नाही केला. पहिल्या प्रेमाच्या नितळ भावनांचा विलक्षण आनंद त्याला येऊ लागला होता. त्यावेळी शाळा सुटल्यावर बाहेर कुठं भेटण्याचा विचारही कुणाला यायचा नाही. म्हणून मग शाळेतच काय ते सुख अनुभवायचं. बाकी डोळ्यात आता सदा मेघनाचाच असल्यामुळे रात्रीची स्वप्नातही जागा नव्हती. मोजून 11 दिवस झाले. मेघना आणि नीरवचा डान्स बसवून पूर्ण होतच आला होता आणि 12व्या दिवशी वर्गशिक्षिकेने जाहीर केले की या वर्षीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शाळेशी संबंधित कुण्या बड्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला होता आणि अशा परिस्थितीत कार्यक्रम करणे उचित नव्हते. ते ऐकताच नीरवच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले. असं कसं अचानक सगळं रद्द होऊ शकतं? आत्ताच कुठे प्रेमाचा गुलकंद चाखण्याचे दिवस आलेले. मेघनाही हताश होऊन त्याच्याकडे पाहू लागली. पण त्याच्या हातात काहीच नव्हते. रोज मिळणारा 1 तासही रोवून गेला होता. पण अजूनही नीरव व मेघनाने स्वतःला व्यक्त केले नव्हते. नीरवने मेघनाला तर अजून जाणूनही दिलं नव्हतं की तो सुद्धा तिच्या प्रेमात आहे.